नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला विनम्र अभिवादन. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांनाही मनापासून विनम्र अभिवादन. हे वर्ष महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती, विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांचा संप मागण्या मान्य झाल्याने अखेर मागे घेण्यात आलाय. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन योजना आणि ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप मागे घेतलाय. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करणे तसेच सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून मानधन वाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केलाय. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय जवानांकडून देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारत चीन सीमेवर बर्फाच्छादित भागात तैनात ITBPच्या हिमवीर जवानांनी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. या भागातील तापमान मायनसमध्ये असून जवानांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर अभिमान व्यक्त केला जातोय. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली, पण इथून पुढे तसे होऊ देणार नाही, अशा निर्धाराच्या शब्दांसह मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा आता मुंबईत दाखल होत आहे. मजल दर मजल करत लाखोंच्या संख्येने एकवटलेले हे मराठा आंदोलक मुंबई गाठत इथे आरक्षणाची मागणी उचलून धरणार आहेत. दरम्यान सरकारच एक शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्यासाठी वाशी येथे दाखल झालंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यात आज सकाळी ज्ञानज्योत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढली. ढोल आणि लेझिमच्या गजरात निघालेल्या या प्रभात फेरीत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. यात हातात तिरंगी झेंडे घेऊन शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय, 1 रुपया चांदी का, देश हमारे गांधी का यासारख्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील 6300 नवयुवक नवमतदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधलाय. भारत हा तरुणांचा देश असून ज्या देशात तरुण सक्षम आणि जागरूक त्या देशाची प्रगती अत्यंत वेगाने होते. त्यामुळे देशाला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकशाहीशी त्यांचा संबंध अजून दृढ करण्यासाठी नवीन मतदारांच्या सहभागावर भारतीय जनता पार्टीने सातत्याने भर दिला असून लोकशाहीच्या मजबूतीसाठी तरुणांचा सहभाग हा नेहमीच महत्त्वपूर्ण आहे. या उद्देशाचा पाठपुरावा करण्यासाठी धाराशिवमध्ये काल नवमतदाता संमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाला नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. अतिमानवी हस्तक्षेपामुळे लोणार सरोवराला हानी पोहोचत आहे. याबाबतच्या तक्रारींवर नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ताज्या सुनावणीत हे सरोवर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत यावे यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाने न्यायालयाला दिली. त्या अनुषंगाने या सरोवरात दूषित पाणी सोडले जाणे, भोवतीचे वाढते अतिक्रमण, सरकारचे या संचिताकडे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा, प्रशासकीय उदासीनता आदी मुद्दे चर्चेला आले. उच्च न्यायालयाने हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला. प्रसंगी सरकारवर ताशेरे ओढले, वेळोवेळी दिशादर्शक केले, एक समिती केली. खुद्द न्यायमूर्तींनी या सरोवराची पाहणी करून स्थिती जाणून घेतली होती. भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाचा उल्लेख करण्यात येतो. भविष्यातील सुजाण नागरिक म्हणून लोकशाहीची धुरा आता तरुणांच्या हाती आली आहे. तरी लोकशाहीचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी युवा पिढीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून सर्व निवडणुकीत आपला मतदानाचा अमूल्य मताधिकार कुठल्याही परिस्थितीत बजवावा, असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना येथील बद्रीनाथ बारवाले महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात RSS प्रमुख मोहन भागवत यांनी बंधुभाव जपण्याचा संदेश देशवासियांना दिलाय। ते म्हणाले की भारतीय लोकांची ताकद अमर्याद आहे। जेव्हा ही ताकद वाढते तेव्हा अनेक चमत्कार घडतात। आज आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहोत। जेव्हा आपण बांधील असतो तेव्हाच आपण साध्य करू शकतो। बंधुत्वाच्या भावनेने आपल्या देशात विविधतेचा स्वीकार करण्याची परंपरा आहे। जेव्हा सर्वजण बंधुभावाच्या भावनेने एकत्र येऊन संविधानाचे पालन करतील तेव्हाच देश अधिक उंचीवर जाईल। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। यामध्ये 7 ॲथलीट्सना यंदाच्या वेळी पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। यामध्ये क्रिकेटर्स, बॉक्सिंग आणि हॉकीच्या खेळाडूंचा मात्र समावेश करण्यात आला नाही। यंदाच्या वर्षी 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे। क्रीडा क्षेत्रात टेनिसमधील स्टार खेळाडू रोहन बाप्पणासह 7 खेळाडूंची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। यावेळी क्रीडा क्षेत्रातील एकाही दिग्गजाची यावेळी पद्मविभूषण आणि पद्मभूषणासाठी निवड झाली नाहीये, हे विशेष आहे। टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।